जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांनी निर्माण केलेल्या या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला एकत्रित बसत असतो आणि बसल्यानंतर आपण परमेश्वराचं नामसाधना, परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं भजन हे आपण मनापासून करत असतो आणि तेच ज्ञान आपल्याला अण्णांनी प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला दिलेलं आहे. गुरुसेवा ही कशा पद्धतीची असते आणि केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने त्याचा अनुभव येतो याचा अनुभव आपण या माध्यमातून घेत असतो. ज्या शिष्याला गुरूंची भेट घ्यायची असेल किंवा गुरु शिष्याचं जे नातं असतं ते नातं
कशा पद्धतीचं असतं, ज्या वेळेस सद्गुरू ज्या शिष्याला दीक्षा द्यायची तो शिष्य त्यांच्या भेटीच्या ओढीने सद्गुरूंच्या जवळ जात असतो आणि जो शिष्य योग्यतेचा असेल त्याच्यासाठी सद्गुरू सुद्धा त्याच्या ओढीने त्याच्याकडे जात असतात. हा गुरु आणि शिष्याचा जो नात्याचा अनुभव आहे, तो नात्याचा अनुभव हा आपण समजून घ्यायचा आहे. ज्या वेळेस अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ त्यांचं कार्य त्या ठिकाणी चालू होतं आणि स्वामींचं कार्य चालू असताना त्यांच्याजवळ जे शिष्य होते ते बाळप्पा आणि चोळप्पा हे दोन स्वामींचे निश्चिम भक्त, निश्चिम शिष्य, आणि त्या माध्यमातून त्यांचं सेवासुद्धा स्वामींनी त्या पद्धतीने त्यांच्याकडून करून घेतली होती. आणि स्वामींनी जे सांगितलंय त्याचं तंतोतंत पालन करणे हे शिष्याचं प्रमुख लक्षण असतो. जो शिष्य असतो, खरा शिष्य असतो, तो खरा शिष्य ज्या वेळेस त्याचे गुरु सद्गुरू जो आदेश करतात, तो आदेश जो मनापासून पालन करतो, तो खरा सत्शिष्य, तो खरा शिष्य. अशा पद्धतीने त्या सेवेचा भाग अखंड चालू होता आणि चोळप्पा सेवा करायचे, निस्सीम मनापासून सेवा करायचे. बाळप्पाही त्या पद्धतीने स्वामींची सेवा करायचे. असं काळ चालू होता आणि काळ चालू असताना एक दिवस प्रसंग असा घडला की स्वामी सारीपाटाचा खेळ खेळत होते आणि सारीपाटाचा खेळ खेळत असताना आजूबाजूला सर्व भक्त मंडळी बसले होते. त्याच्यामध्ये चोळप्पा सुद्धा बसले होते आणि बसता बसता डाव रंगामध्ये आला होता. सर्व गोष्टी आनंद सर्वजण घेत होते. सारीपाटाचा खेळ चालू होता आणि खेळ चालू असता असता स्वामीने अचानक एक सोंगटी उचलली आणि बाजूला ठेवून दिली. स्वामीने एक सोंगटी उचलली आणि बाजूला ठेवून दिले. बरोबर खेळता खेळता असं का स्वामींनी केलं, हा प्रश्न भाविकांना पडला. भाविकांना प्रश्न पडला आणि सर्वजण विचार करू लागले की स्वामींनी असं काय केलं. तर त्यावेळेस चोळप्पाने त्या सर्वांना सांगितलं की स्वामींचा एखादा भक्त संकटामध्ये सापडला असेल किंवा अडचणीत असेल तर त्या अडचणीतून त्यांनी त्या भक्ताला बाजूला काढलं, म्हणून स्वामींनी ती सोंगटी बाजूला ठेवली. असं म्हटल्यावर ते बाजूचे सर्व शिष्य आणि भक्त हसायला लागले त्याच्या बोलण्यावर की असं कुठं असतं का, असं कुठं असतं का, असं सोंगटी बाजूला ठेवल्यावर एखाद्याला वाचवता येतं का. असं सर्वांचं अज्ञानपण असल्यामुळे ते तसं बोलून गेले. परंतु जो स्वामीनिष्ठ असतो त्याला सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये काय चाललं याची थोडीफार जाणीव व्हायला लागते. तो खरा सत्शिष्य असतो. त्याच पद्धतीने चोळप्पांना सुद्धा स्वामींच्या कार्याची थोडीफार जाणीव होती, म्हणून तो चोळप्पा ते विधान बोलून गेले की बाबा कोणतरी भक्त संकटात असेल आणि ते संकटातून स्वामींनी त्या बाजूला काढलं. असं म्हटल्यानंतर सगळे हसू लागले आणि एक अर्ध्या पाऊण तासाने एक पूर्ण कपडे भिजलेले चिंब असा एक व्यक्ती स्वामींच्या समोर येऊन उभा राहिला आणि स्वामींना प्रार्थना करू लागला की स्वामीराया, तुमच्यामुळे माझा आज जीव वाचला, तुमच्यामुळे माझा जीव वाचला. विहिरीमध्ये पडलो होतो, घसरून पडलो आणि बुडता बुडता मी तुमची आठवण काढली, तुमचं स्मरण केलं आणि तुम्हीच मला ह्यातून वाचवलं. असा हा जो बोध आहे तो त्या शिष्याला स्वामींच्या अंतरंगामध्ये काय चाललंय याची जाणीव झाली. म्हणून ह्या गोष्टी आपण समजून घ्यायची की त्या पद्धतीने
अण्णांचं सुद्धा आपल्या त्यांच्या कार्यामध्ये अण्णांच्या सुद्धा जे आयुष्य त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी वेचलं, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे अनेक लीला करून दाखवल्या, परंतु त्या प्रकट रूपाने कधीही लीला दाखवल्या नाहीत. जे जे व्यक्ती जे जे भक्त संकटात सापडलेले आहेत आणि मनाच्या अंतःकरणापासून ज्यांनी हाक मारली त्यांच्यासाठी धावून गेल्याशिवाय ते राहिले नाहीत. असे अनेक अनुभव आहेत. ज्यावेळेस ते खालच्या रूममध्ये बसायचे आणि हातावर तंबाखू घ्यायचे आणि तंबाखू चोळता चोळता ज्यावेळेस ते एक एक ते बाजूला टाकायचे त्यावेळेस आपण समजून जायचं की कोणतरी संकटामध्ये आहे. बराच वेळ ते तंबाखू चोळायचे हातावर आणि ते चोळता चोळता असे काही गोष्टी असे निवडून ते बाजूला टाकायचे. आमचं बारकाईने लक्ष असायचं, पण ते आम्हाला समजत नसायचे, कारण की वाटायचं की बाबा तंबाखूचं पालवा ते बाजूला टाकत असतील, परंतु तसं नाही, त्यामागे सुद्धा त्यांची लीलाच होती. अशा अनेक प्रकारची लीला अण्णांनी त्यांच्या जीवनामध्ये केल्या. रात्र जागत राहायचे. ज्यावेळेस गुरुवार असायचा त्यावेळेस पहाटे 4 वाजेपर्यंत अण्णा जागा राहायचे, कारण की प्रत्येक माझा यात्रेकरू घरी सुखरूप पोचावा त्याची ते जोपर्यंत घरी सर्व पोचत नाहीत तोपर्यंत अण्णा कधीही झोपायचे नाही. ही सर्व लीला अण्णांची आपल्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. ते आपले सद्गुरू, ते आपले गुरु आणि आपण त्यांचे भक्त आणि त्यांचे शिष्य. हे नातं आगाध आहे. ते नातं आपण समजून घेतलं पाहिजे. जो कोणी मनाच्या अंतःकरणापासून त्यांची सेवा करेल, जो कोणी त्यांच्या अंतःकरणाला समजून घेईल, त्याच्यासाठी आजही ते आज अहोरात्र सर्वांसाठी उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त ते देहरूपाने आपल्याबरोबर नाहीत, देहरूपाने सद्गुरू आपल्याबरोबर नाहीत, सूक्ष्म रूपाने आपल्याबरोबर आहेत. फक्त आपली ती ताकद, ती आपली भक्ती त्या पद्धतीची झाली पाहिजे. वरवरची भक्ती नको. वरवरची भक्ती परमेश्वरापर्यंत पोचणार नाही. ते फक्त आपण इतरांना दाखवू शकतो, परंतु सद्गुरूंना वरवरची भक्ती किंवा सोंग ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. अंतरंग शुद्ध असावं, आत्मचित्त शुद्ध असावं आणि सत्यविचारी असावं, सत्य बोलणारा असावा, सत्य सगळ्या गोष्टी आचरण करणारा असावा. तो खरा सत्शिष्य असतो, तो खरा त्या सद्गुरूंचा शिष्य होण्याच्या पात्र असतो. म्हणून आपण सुद्धा त्याच पद्धतीने आपलं आचरण सुद्धा सत्य असावं, आपलं नीतिमत्ता सुद्धा सत्य असावी. आपण एखाद्याला त्रास देऊ नये, एखाद्याला लुबाडू नये, एखाद्याला खोटं बोलून त्याला त्रास देऊ नये. असं आपलं सुद्धा ज्या वेळेस आपल्यामध्ये सुद्धा ती शिष्यत्वाची भावना तयार होईल, सत्शिष्याची भावना तयार होईल, ज्या वेळेस आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या खऱ्याच आणि सत्यच राहून आपण जर जीवनाला योग्य पद्धतीचं वळण दिलं तर आपल्यासाठी सद्गुरू अण्णा महाराज दत्त गुरु राया उभे राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्याव्यात, जाणून घ्याव्यात आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल चालावी, म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्याव्यात. त्याच पद्धतीने एक सांगायचं म्हणजे आपण सुद्धा त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करावं. आपण सुद्धा परिवर्तन करावं. जर वाईट सवय असेल तर त्याचा सुद्धा आपण त्याग करावा आणि जे वाईट असेल ते सोडून योग्य पद्धतीने आपलं आचरण करावं आणि आचरण करून सतत गुरुभक्तीचा महिमा, दत्तगुरूंचा महिमा आपल्या मुखातून गायला जावा. दत्तगुरूंचं नामस्मरण अखंड आपल्या मुखातून गायलं जावं, यासाठी आपण अहोरात्र तो अट्टहास मनामध्ये ठेवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करता करता हा प्रपंच तर चालणारच आहे. प्रपंच हा कुणालाही सुटलेला नाही, तो चालूच राहतो. परंतु प्रपंच करत असताना आपण सुद्धा परमेश्वराचा जो ध्यास आहे, परमेश्वराची जी आठवण आहे ती सुद्धा आपल्या मनामध्ये सतत असणं गरजेचं आहे. आणि जो प्रसंग आपल्यावर येतो त्या प्रसंगामध्ये आपण स्थिर राहून आपण त्या प्रसंगाला सामोरं जाऊन आपल्याला जे संकट येते त्या संकटांना आपण सामोरे जाऊन त्या संकटातून मात करण्याची ताकद ही सद्गुरूंच्या जवळ असते, दत्तगुरूंच्या जवळ असते. आपण फक्त तो निश्चय ठाम करावं की जे काही होईल ते चांगलंच होईल, सद्गुरुराया चांगलंच करणार आहेत, ही भावना आपल्यामध्ये दृढ ठेवावी. आणि आपण सतत नामस्मरण करत राहावं, सतत भगवंताचं नामस्मरण, सतत भगवंताचं चिंतन
हे अखंड आपल्या मनामध्ये ज्यावेळेस राहील त्यावेळेस आपल्याकडून या सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत आणि आपण माणूस म्हणून जन्माला आल्याचं जे परमेश्वरने दिलेले जे अवतार आहे आपल्यासाठी हा मनुष्याचा देह तो सार्थकी लागल्याशिवाय कदापि राहणार नाही असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घ्या, जाणून घ्या, त्याला ओळखून घ्या आणि ह्या लाख मोलाच्या देहाला आपण समजून घ्या. त्याला असंच वायाला न घालवता त्याकडून योग्य ते कर्म आपण करून घ्यावं. जे अवलंबून आहेत आपल्यावर त्यांची सेवा आपण करावी आणि जे आपल्याला गुरुतुल्य आहेत त्यांच्यासुद्धा आपण वचनांचं पालन करावं आणि त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून जन्माल्याचं सार्थक होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. म्हणजे दत्त महाराज आणि अण्णा महाराज सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही असा यातला महत्त्वाचा भाग आहे. या सर्व गोष्टी समजून घ्यायच्यात. आजच्या या गुरुवारचं अन्नदान जे आहे ते श्री मनोज गुलाब पठारे राहणार खराडी चंदननगर पुणे यांनी आजच्या या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तर यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा सर्वांनी. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. 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 म्हणून एकदा आजच्या अन्नदात्याचा पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. ही तिसरी पिढी वडील मुलगा आणि नातू सेवेचं फळ कसं असतं बघा. वडिलांनी सुरू केलेलं मुलांनी टिकवलं आणि पुढची सुरुवातही नातूच्या माध्यमातून सुरू ठेवली. नारायणपूरचा महिमाच तशा पद्धतीचा अण्णांनी सर्वांच्यासाठी रुजवलेला आहे. फक्त तो समजून घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आजच्या अन्नदात्यांचं झालं. आपली येणारी जी पुढची जी पौर्णिमा आहे ती आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा जी आहे ते आपला जो कार्यक्रम आहे तो गुरुपौर्णिमेची तारीख आहे 29/7/2026 वार आहे बुधवार. या दिवशी आपली गुरुपौर्णिमा याची सर्वांनी नोंद घ्या आणि त्याची कार्यक्रमाची रूपरेषा आपण समजून घ्यायची. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे बघा. पहाटे 4 ते 6 या काळामध्ये दोनही दत्त मंदिर व नारायणेश्वर मंदिर या मंदिरामध्ये आपण रुद्राभिषेकाचा कार्यक्रम सोहळा संपन्न करणार आहोत. सकाळी 6:30 ते 8 या काळामध्ये सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांच्या समाधी स्थळावर आपण अभिषेक करणार आहोत आणि पूजन करणार आहोत. सकाळी 8:30 ते 9 या काळामध्ये आपली सकाळची आरती होईल. आरतीनंतर सकाळी 9 ते 10:30 या काळामध्ये पौर्णिमेचं हवन होईल. सकाळी 11 ते 11:30 या काळामध्ये व्यास महर्षींच्या पादुकांचं पूजन होईल. जे सर्वांचे गुरु आहेत, देवगुरु आहेत असे व्यास महर्षी, त्यांच्या पूजेचा मान त्या दिवशी असतो. म्हणून आपण त्या ठिकाणी आपण व्यास महर्षींच्या पादुकांचं पूजन करणार आहोत. आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. 11:30 ते 12 या काळामध्ये व्यास महर्षी पादुकांचं पूजन आणि अभिषेक होईल. दुपारी 12:05 ते
12:35 या काळामध्ये जे भाविक येतात, लांब लांबवरून भाविक येत असतात आणि ज्यांची अण्णांच्यावर खरी भक्ती आहे, ज्यांची खरी निष्ठा आहे, तर ते 5 भक्त त्या दिवशी आपण निवडले जाणार आहोत. जे असतील ते भाग्यवान असतील, त्यांच्या माध्यमातून सद्गुरूंच्या पादुकांचं आपण पूजन करणार आहोत. नंतर दुपारी 12:35 ते 1 वाजेपर्यंत आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. दुपारी 1 ते 1:15 या काळामध्ये अण्णांचं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रवचन ऐकायला मिळणार आहे. नंतर 1:15 ते 1:30 या काळामध्ये मार्गदर्शन पण प्रवचन होईल. दुपारी 1:30 ते 2 या काळामध्ये आरती होईल. दुपारी 2 नंतर सर्वांना सामुदायिक दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 4 ते 7 या काळामध्ये सर्व गुरुबंधूंच्या माध्यमातून सद्गुरू अण्णा महाराजांच्या पादुकांचं पूजन व रुद्राभिषेक आणि दर्शनाचा सोहळा सर्वांना त्या ठिकाणी लाभणार आहे. संध्याकाळी 8:30 ते 9 या काळामध्ये रात्रीची आरती आणि आरती झाल्यानंतर पालखी सोहळा आणि शेवट रात्री 11 वाजता आपली शेज आरतीचा कार्यक्रम होईल आणि येणेप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. येणेप्रमाणे हा 1 दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला संपन्न करायचा आणि त्या कार्यासाठी आपल्याला सर्वांना, येणारे सर्व भक्त परिवार आणि सद्गुरूंचे जे शिष्य आहेत या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला उद्याचा जो गुरुपौर्णिमेचा सोहळा आहे तो साजरा करायचा आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. आणि त्या संदर्भामध्येच आत्ताच आपण सांगितलं की गुरु आणि शिष्य हे कशा पद्धतीने असावे लागतात, त्याच पद्धतीने अण्णासुद्धा आपल्याला दर गुरुपौर्णिमेला नवीन दीक्षा देण्यासाठी आपण भक्तांची नाव नोंदणी करायचो. म्हणून सर्वांना गुरुमंत्र त्या काळामध्ये मिळायचा, परंतु आपल्याला ती गोष्ट लगेच करता येणार नाही. म्हणून आपण त्यालाच साजेसा असा आपण जसं इतर देवस्थानच्या ठिकाणी 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या जशा सेवा लावतात त्या पद्धतीने आपण ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्या माध्यमातून सेवा करावी आणि सेवेच्या माध्यमातून आपण सुद्धा त्या पद्धतीने सेवा, नारायणपूर असेल किंवा 4 धाम असेल त्या माध्यमातून आपल्याला ती सेवा करता येईल. याच्यासाठी आपण सुद्धा स्वयंसेवकांची नोंदणी आपण त्यावेळेस करणार आहोत. आमचे गुरुबंधू असतील त्यांनाही सांगितलेलं आहे आणि आपले जे यात्रेकरू असतील, भाविक असतील, भक्त असतील त्यांनी सुद्धा त्या संधीचा लाभ घ्यायचा आणि जसजसं मग आपला काळ पुढे जात जाईल, जसजशी त्यांच्याकडून सेवा घडत जाईल तसतसं मग त्यांना गुरुदीक्षा गुरुमंत्र देण्याचा आपण अण्णांच्या आदेशानुसार त्याचं पालन होईल. तोपर्यंत आपल्याला स्वयंसेवक म्हणून आपण त्या माध्यमातून सर्व त्यांना पूजाचा अधिकार आपण त्या माध्यमातून देणार आहोत. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की अण्णा आत्ता सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म रूपाने सर्वांची सेवा पाहणार आहेत. जो जसा सेवा करेल तसं त्याला त्याचं फळ संचित मिळणार आहे. म्हणून आपण समजून घ्यायचं आहे की आपल्याला कोण पाहत नाही असा विचार न करता आपल्याला आपले सद्गुरू पाहतायत, आपल्याला दत्त महाराज पाहतात. त्याच पद्धतीने आपण जर एकनिष्ठतेने सेवा जर केली तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून हा जो बोध आहे तो आपण समजून घ्यायचा आहे आणि सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींना घाबरायचं काय आपल्याला काम नाही. म्हणून दत्त महाराजांची भक्ती, अण्णांची भक्ती अंतःकरणापासून जर आपण केली तर सर्वांना आनंदाचा आनंद मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्याला उद्याच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम म्हणजे आपल्या उद्याच्याच बुधवारी गुरुपौर्णिमा आहे याची सर्वांनी नोंद घ्या आणि त्यासाठी सज्ज राहून सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. मग आपल्याबरोबर येतील त्यांची सुद्धा आपण काळजी घ्यायची. लहान मुलं असतील त्यांना सुद्धा व्यवस्थित सांभाळा, वयस्कर असतील त्यांना सुद्धा व्यवस्थित आपण लक्ष ठेवून त्यांना कशा पद्धतीने आनंद देता येईल, त्यांना कशा पद्धतीने दर्शनाचा आनंद घेता येईल यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणाने हा कार्यभाग सांभाळायचा आहे. आणि त्यांची सेवा ही दत्त महाराजांची सेवा होणार आहे आणि सद्गुरू अण्णा महाराजांची सेवा होणार आहे. ही गोष्ट मनामध्ये पक्की ठेवा, कारण की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दत्त महाराज वास करतात.
प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सद्गुरू अण्णा महाराज वास करतात आणि त्यांची सेवा आपल्याला करण्याची संधी मिळाली, हे आपण परमभाग्यवान आहोत. म्हणून मनापासून येणाऱ्याची सेवा करा. ज्यांना जसं शक्य होईल त्यांनी सहकार्याच्या भूमिकेतून आपल्याला आनंदाचा आनंद द्यायचा आहे आणि आनंद तयार करायचा आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने उद्याच्या कार्यक्रमाचा जो नियोजन आहे ते व्यवस्थितपणाने पार पाडून आपण हा सोहळा व्यवस्थितपणाने आनंददायी कसा होईल याचा आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने सर्वांनी नियोजनाला लागा. म्हणजे दत्त महाराज अण्णा महाराज सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाहीत. आता भजनासाठी सर्वांनी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सोता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सोता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सोता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सोता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सोता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सोता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सोता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. हा सर्व संतांचा मेळा आता पंढरपूरच्या दिशेने जवळजवळ पोचलेला आहे. आज सर्व संतांच्या पालख्या वाखरीला मुक्कामी असलेल्या उद्या पांडुरंगाच्या भेटीला नगर प्रदक्षिणे पंढरपुरामध्ये पोचतील. आपण सुद्धा त्या पद्धतीने आपण सुरुवात केली होती तर आपण सुद्धा वारीने तिथपर्यंत पोहोचायचे. म्हणून सर्वांनी एकदा नामस्मरण करायचं. नामस्मरणाच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत वारीचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून एकदा आपण भजन करायचे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 पुंडलिका वरदे हरी
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु सदगुरु महाराज की जय, विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय, श्री टेंबे स्वामी महाराज की जय, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. याचा कळत नाही हा? असं असतं का वाजवायसाठी? आता अण्णांचं भजन घेऊ मग आरती होईल. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण नारायण. श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण नारायण. 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्री गुरु 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 नारायण नारायण नारायण. सर्वांनी हात वर करायचे एकदा. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त.
गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री टेंबे स्वामी महाराज की सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद आहे. आणि उद्याच्या गुरुपौर्णिमेच्यासाठी सर्वांनी सज्ज राहायचंय. सर्वांनी कार्यक्रमाचं नियोजन करायचे. सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचंय. ज्यांना ज्यांना आणता येईल नारायणपूरला त्यांना घेऊन यायचं. जे व्यसनी असतील त्यांना सुधारवण्यासाठी नारायणपूरला घेऊन या. भक्तीच्या माध्यमातून हळूहळू त्यांचंही व्यसन होऊन त्यांच्याही कुटुंबामध्ये आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून जे दीनदुबळे आहेत, जे असहाय्य आहेत, ज्यांना खरंच गरज आहे अशांना नारायणपूरच्या दिशेने घेऊन या. फक्त आणायचं काम तुम्ही करा. बाकीचं दत्त महाराज आणि अण्णा महाराज करून घेतील. फक्त आपलं काम फक्त तिथपर्यंत आणायचं आहे. तेवढं आपलं कार्य करायचं. आपलं कार्य झाल्यानंतर जो काही त्याच्या जीवनामध्ये जो बदल होईल तर त्यांच्या कृपाशीर्वादाने होईल. म्हणून फक्त आपण वाहकाचं काम करायचं. बाकीच्या गोष्टी ते करून घेतील. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या. आणि उद्याच्या पौर्णिमेसाठी सर्वांनी सज्ज राहा. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे आणि भस्मदर्शनाच्या रांगेतून भस्मदर्शन घेण्यासाठी वर यायचं आहे. द्या बेल द्या. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो